सध्या आपण आहात धाराशिव येथील नूतन बसस्थानकासमोर। या बसस्थानकाचे दिनांक 1 मे रोजी पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी मोठ्या थाटात उद्घाटन केले। हे उद्घाटन करून याला केवळ 15 दिवस झाले। या 15 दिवसात या इमारतीची काय अवस्था आहे हे आपण प्रत्यक्ष पाहू शकता। या अशा पद्धतीनं उद्घाटन केल्यानंतर हा जो वाळूचा ढीग आणलेला आहे, हा काम जर पूर्ण झालं नसेल तर हा वाळूचा ढीग कशाचे आणला आहे। आणि हे जे सिमेंटचे जे कॉन्क्रीटीकरण केलं आहे ह्या राऊंडचं, ते देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे। ते वारंवार या ठिकाणी उघडे पडल्याने दिसत आहे आपल्याला। आणि हा जे गाजावाला खरी जे काचाचे एकदम शोरूम वगैरे केलेले आहे ना, चकाचकपणा समोरच्या साईडला येण्याचा हा फक्त देखावा कशा पद्धतीचं आहे हा आपण प्रत्यक्ष पाहू शकता। या इमारतीचे उद्घाटन ज्या दिवशी केले याचे आपण पाहू शकता, हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे। पालकमंत्री यांच्या हस्ते कशा पद्धतीनं उद्घाटन करून हा आजचा केवळ 15 दिवसाचा म्हणजे 1 तारीख ते 15 आज 16 तारीख आहे। आणि ह्या 16व्या दिवशी हे जे इमारत आहे या इमारतीच्या छताला कशी गळती लागली आहे हे आपण पाहू शकता। हे पहा, हे बसस्थानकाची अशा पद्धतीने जर दुरावस्था असेल आणि इथं बेवडे जर पिऊन झोपले असेल तरी सुरक्षेचे काय चिंता कशा वाजलेले आहेत हे आपण देखील पाहू शकता। ही इमारत आहे आणि या इमारतीची गळती झाल्यानंतर त्या कशा पद्धतीनं दारा लागले आहेत हे आपण प्रत्यक्ष पाहू शकता। या दारा या पावसात फक्त पहिल्याच पावसात या दारा आहेत। पाऊस देखील काय नियमित नाही, हा वाऱ्या वादळाचा आलेला अवकाळी पाऊस आहे। आणि अवकाळी पावसाने ह्या इमारतीची ही अवस्था अशी झाली असून या इमारतीसाठी जे काय शौचालय जिथं जी व्यवस्था केली कुठल्याही पद्धतीचं हे काम नाही। या ठिकाणी शौचालय म्हणजे काही नागरिकांनी लगीन केलेली हे आपण पाहू शकता। दिवसा जर अशा पद्धतीचं होत असेल हे कुठलेही काम दर्जेदार झालेले नाही, हे या पद्धतीचं आपण झालेलं आहे। हे काम पालकमंत्र्यांच्या खात्याच्या मंत्र्यांनी जरी केलेले असले तरी हे अद्यापपर्यंत पूर्ण न होता ते उद्घाटन करून जवळपास 7.5 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत। आणि हे पाहू शकता आपण जे बस लागले आहेत या प्रवाशांची अवस्था कशी आहे। या प्रवाशांना बसण्यासाठी कुठलीही सुविधा या ठिकाणी नाही किंवा बस लावण्यासाठी जे आवश्यक प्लॅटफॉर्म नाहीत। आणि विशेष सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फॅन किंवा लाईटची कुठलीही सुविधा नाही। ह्या फॅनचे जे खांब आहेत ते लोंबकळत ठेवलेले आहेत। आणि हे या साईडला जे बसस्थानकामध्ये प्रवेश करण्याची जे बसला जी सुविधा केली आहे हे काम गेल्या 15 दिवसापासून फक्त प्राथमिक स्तरावरच आहे। आणि हे पहा, हे बस देखील बसू शकणार नाही अशा पद्धतीचं हे ग्राउंड आहे। हे MIDC विभागाकडे दिले असले तरी त्यांनी देखील अद्याप इकडे दुर्लक्ष केलेलं आहे। या ठिकाणची कुठलीही सुविधा या नागरिकांना मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। आणि त्रस्त झालेले असतानाच अशा पद्धतीचं जे हे उद्घाटन करून नेमकं काय साध्य केले असा प्रश्न